गावाल्यानो मे महिनो सगळ्यांका वय असताना सगळे जण अगदी वर्षभर कधी मे महिना येता त्याची वाट बघतात. कधी करटेत बुडे घालत असतात. मार्च गेलो, एप्रिल गेलो, आता मे येतो आणि मे ही लोक सगळी खुश होतात. वर्षभर वाट बघतात मे महिन्याची. पण आमच्या लहानपणी ना आमका मे महिनो नकोसो व्हायचो. अगदी तुम्ही बरोबर ऐकला. आमका मे महिनो ना कॅलेंडर मधनं गायब व्हायचो किंवा मे महिना नकोच, मे महिन्यातली सुट्टीच नको असा वाटायचा. त्याची पण कारणं खूप होती. आमची सकाळी शाळा सुरू झाली म्हणजे फेब्रुवारी मार्चच्या आसपास की सकाळी दुपारी आम्ही सकाळी शाळेत जायचो, दुपारी घराकडे यायचो. दुपारी घराकडे इलू काय 3 वाजता आमची ड्युटी चालू जायची ती काजीत. 3 वाजता टोपले घ्या आणि काजीत जावा. ती खैत्री 6 वाजता आम्ही घराकडे यायचो. तोपर्यंत आमचे परीक्षा व्हायचे एप्रिलमध्ये आणि सुट्टी पडायची. आणि घरातले आमचे ना कधीच आमका सुट्टी पडतात ना ह्याची वाट बघायची. सुट्टी संपले रे संपले की आमची ड्युटी काजीत, मळ्यात आणि घरात अशी लागलेली असायची. म्हणजे कामा संपतच नाही. मामाकडे, मुंबईत, पाहुण्यांकडे ह्यो जरी शब्द आम्ही काढलो ना तर घरात थै 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 करायची लोक. काही नको, कामा इतकी असत, ह्या करूचा का त्या करूचा, तुमची पोरांची आशा आता सुट्टीत तरी कामं करा असा म्हणायचे. आणि आमका कोणी भरते म्हटलं 4 दिवसात तरी त्या कॅन्सल करायची आणि घरात बसवायची. आमची पोरांची कामं दिसण्यात येत नाही पण आमची कामं खूप व्हायची. आमची मदत घरातल्यांका खूप व्हायची. काळजी थोडे कमी होतात की नाही म्हणजे काळजी असायचीच आमच्या सोबतीक. पण जोडी एक मिरसांगी काढूक म्हणजे 3 वाजता आमची ड्युटी मिरसांग्यात जायची. 3 वाजता कपाळावर भगभगीत निमरा आणि हातात तिखट मिरची, कंबर वाकडी करून वरवर आमका मिरचे काढूचे लागायचे. ते घरी मिरचे आणले की रात्रभर बसा आणि त्याचे देठे कापूचे लागायचे. त्यामुळे दुसरा काम सुरू व्हायचा. मग आमच्या गावात ना सगळी पिका व्हायची. त्याच्यामुळे आमका वर्षभर काम आणि मे महिन्यात डबल टिबल चौबल काम म्हणजे कामं संपतच नाही. मळ्यात मिरची असायची, रानात काजी असायची, त्याच्या जोडी एक मग शेंगदाणो काढलो काय रात्री डोळे असे असे झाले तरी तर आमका बसन काढूच लागायचं. ऑप्शनच नाही, नाही म्हणा ऑप्शनच नाही. टीव्ही बघू चारवला बाजूक आणि सगळाच बाजूक. खेळ पण त्याच महिन्यात बदला. आमचे लोकांना पोरं आताची मे महिन्यात खेळतात, काय काय ऍक्टिव्हिटी करतात. आमची ऍक्टिव्हिटी मळ्यात आणि काजीतच व्हायची. बापरे बापरे, नको नको ते दिवस आठवले तरी अंगावर काटो येता. मग ती भिरणा. आता तरी लोकांना अजिबात भिरणा काढणार नाही. आमच्या वेळी ना सगळे म्हणजे ह्या डोंगरातली त्या डोंगरातली, ह्या मळ्यातली त्या मळ्यातली, असलेले नसलेले सगळे भिरणी पाडत. आणि एकदा नाही दोनदा पडत. म्हणजे आधी पिकलेली मग धुळे ठेवत आणि ते पिकले का परत पाडत. आणि ती काढल्यानंतर घराकडे 12 पर्यंत रात्री झोप नाही. बसून बसून फोडा, हाताची वाट लागा नुसती. आधी डोंगरात जाऊन ते कपाळापासून घेऊन या, मग तेव्हा हाडताना काट्या कुट्यात पाय फाटत आणि घराकडे फोडताना नखांची वाट लागा. भिरणाचे ढीग बघून बघून ना असे आमच्या डोळ्यांची भिरणं होत तांबडे पडत. इतके बेकार दिवस होते खरं सांगते. भिरणा काढून झाली काय मग लाकडा. म्हणजे आता ना लोक विकत घेतात 2,000 3,000 एक टेम्पो आणि सगळं विषय संपायचं. पण तेव्हा नाही, ह्यो विकत घ्यायचो विषयच नाही होतो. तेव्हा काहीतरी जायचा डोंगरात काठ्या करायची आणि ती डोक्यावर घेऊन घराकडे यायचा. दोनदा म्हणजे इरडिक दोनदा तीनदा चारदा म्हणजे किती स्टॅमिना बघा. आम्ही डोंगरात जायचो, ती डोक्यावर घेऊन भरे ते घराकडे आणायचो. मग ती भरायची. त्याच्या जोडे शेणी होते. प्रत्येकाच्या घरात 4 5 8 9 10 धोरा असायची. मग त्याचा सगळा शेण घ्यायचा आणि इरड भरून शेणी घालायचो प्रोग्राम असतो. तर शेणी घालूचच लागायची कारण नाही येत काय घालतले. मग ते लाकडा पिढे शेणी ह्या आता सगळा गोळा कर. घर शिवायचं काम असायचं. घर शिवणं म्हणजे बापरे बापरे, सगळीच कामं म्हणजे दिवसभर नुसतं उभ्या राहा, ते नळे दिया, घरातली साफसफाई करा, मोठा काम असायचा. त्या सुद्धा आमची मदत लागा म्हणजे घरातलं सामान बाहेर काढा, परत घरात ठेवा, सगळा साफ करा, ह्याच्यासाठी मोठी आमची मदत लागा. त्यामुळे आमका अजिबात कोण सोडत नाही. सगळ्यात मोठा काम असायचं होता पाण्याचा. म्हणजे आताची पोरं सुट्टी आहेत निदान 10 11 निदान 8 वाजेपर्यंत झोपतात. पण आमच्या नशिबात ती झोप पण नाही होती. अगदी 6:30 वाजले 6 वाजले त्या एकतर मे महिन्यात लवकर उजाडता. त्यामुळे 6 वाजले का आमच्याकडे लाता खोटा बसत नाही. एक दोनदा सात नाही उठली का आमच्यावरती लात बसायची, चला पाणी अडूक चला. मग आम्ही तशीच उठायचो. तसला तोंडावर शिरा नाही मारला, उठलो कळशे घेतले का आम्ही बाईक जायचो. आणि तिथून 4दा पाणी आणल्यानंतर आमच्या हातात तर काय व्हायची ती काय सांगाकच नको. म्हणजे सकाळ संध्याकाळ पाणी ठरलेला होता. मग कपडे ढीगभर कपडे असायचे, ते घेऊन काहीतरी पाणी असलेल्या विहिरीत गावचा लागायचा, ता धुवून आणायचे लागायचे. म्हणजे सकाळची रणती त्याच्यातच गेली. आता समजा घरात मुंबईकर येईल
तर मुंबईकरांची खातिरदारी आमच्याचकडे, म्हणजे त्यांका विहिरीवर न्हावूक नेया, त्यांका फिराक व्हरा, त्यांका करंगना काढून दिया, त्यांका फणस काढून दिया. या सुद्धा मोठा काम आमचा नशिबात असायचा. त्यामुळे आमका फिराक जाणं ह्या आमच्या नशिबातच नाही. म्हणजे चुकान कोणतरी मुंबईकरांनी म्हटला, चल गोव्यात फिराक जातो तुमका वरतू. नाही 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 नाही, आमची ही कामं असत, आमची ती कामं असत, का कोण करतला कसं करतला. मग थंय फुल स्टॉप लागायचो. मामा विमा करता नावच घ्यायचा नाही. 4 दिवस तर नाहीच, आणि नाही काम केलं असं म्हटलं आम्ही की म्हाका या जमत नाही, की मी करणार किंवा आळस केलो, तर आमका धमकी मिळायची. फाल्यां शाळा सुरू जातली, नवीन चप्पल मिळायचं नाही, नवीन दप्तर मिळायचं नाही, ह्या मिळायचं नाही, त्या मिळायचं नाही. मग त्या आशेक लागून आम्ही ती कामं करायचो. म्हणजे बालमजुरी असं म्हणतात की बालमजुरी, पण आम्ही लहान असताना ही मजुरी ना, म्हणजे आमच्या वयापेक्षा, आमच्या ताकदीपेक्षा जास्त केलेली असं खरं सांगते. पण काय तुमका सांगान सोय, आता आठवलं ना तरी अंगार काठो येते, इतकी कामं आम्ही केलेली असत. म्हणजे फक्त दिवसा नाही, रात्री सुद्धा आमची कामं ठरलेली असायची. ह्या नाही तर ता नाही तर ह्या, ता नाही तर ता. भयंकर. कोणाचा जर लगीन असला तर एक दिवस काय तो आराम, नाही तर आराम नाही. टाइम आमचे शिफ्ट लागलेलेच होते. रात्री ह्या काम, सकाळी ह्या काम, दुपारी ह्या काम. म्हणजे दुपारी पण वेळ नाही. दुपारी थोडस वेळ आम्ही काढायचो आणि काहीतरी आंबे पडलेले, फणस ह्या आता लागी करून जायचो. म्हणजे जेव्हा दुपारची लोक झोपत आमच्या घरातले, तो वेळ आम्ही आमच्यासाठी वापरायचो. 1-1.5 तास, 2 तास. तीच काय ती आमची मे महिन्यातली मजा, नाहीतर नुसती सजा. म्हणजे काम काम आमचं जीव. म्हणजे मे महिनो संपासना आमका कोण ओळखायचे नाही असं व्हायचो आम्ही. जे आमची तोंडाय बघू नको ते आमच्या हात पाय आणि केस केस तुटायचे. म्हणजे 2-3 महिने आमच्या सतत डोक्यावरनं टोपले असायचे. मिरचंगाची टोपली, काजींची टोपली, भिरणांची टोपली, ह्याची टोपली, त्याची टोपली. आमचे केस अक्षरशः तुटायचे. म्हणून तो मे महिनो आमका धास्ती, म्हणजे एप्रिल महिनो, मार्च महिनो लागेलो का आमका आठवसा, आता मे महिने तुला आमका एप्रिल महिनो लागतो, आमची ही कामं असतली, ती कामं असतली. बापरे. बरं, ती कामं झाली ना कीच आमची सगळ्यात धावपळ व्हायची ना ती मे महिन्याच्या शेवटी शेवटी. म्हणजे सगळी सुकणं आमची खळ्यार असायची. वाली, कुळीत, हुडीत, नाचणी, मिरची. आणि ह्यो पाऊस धुमशान घालायचो. आता इसून येतंय, तिसून येतंय, असं येते येते म्हणा यायचो, आणि आम्ही धावा जी अंगात असात बसा ती ताकद लावायचो आणि धावून ते भरायचो, सगळा घरात ठेवायचो. घाला, भरा, घाला, भरा. या सुकवण्याचा आमचा मोठा काम असायचा. म्हणजे एवढ्याशा वयात आम्ही किती मोठे मोठे जबाबदारी पार पाडले तेव्हा तुमका सांगान कळायचे नाही. आताच्या पोरांका जर तुम्ही एक काम याच्याला सांगलात ना, ते तोंड फिरतले आणि सरळ नाही म्हणत जातले. पण आमका आता करूच लागायचं. आमका नाही म्हणायचे पण विषाद नाही होती. म्हणजे काम सांगला की तर आमच्याकडनं होकच व्हाय होता, नाही बी काहीच नाही. असे आम्ही तेव्हाचे मे महिने काढल्यात. म्हणून आमका ना मे महिने नको व्हायचे. पण आता इतक्या वर्षांनी जेव्हा आम्ही आठवतो आमच्या लहानपणीचे मे महिने आणि आत्ताच्या पोरांचे मे महिने बघतो ना, तर आमका वाटतं अरे किती मस्त मस्त आम्ही काय काय केला. खरं त्यावेळी ती सजा वाटायची, पण आता ती खरंच मजा वाटते की ह्या मोरांकडे आमका खूप काही शिकायला मिळालं. आम्ही खूप मेहनत केली, घाम गाळलो, कष्ट केले, आणि त्या करता करता आम्ही खूप गोष्टी शिकलो. आणि हे गोष्टी आमका शहरात किंवा बाकीच्या गोष्टी नाही मिळायच्या. समर कॅम्प साठी मुलं ही ह्या सगळ्या शिकायला जातात, मातीत, धोंड्यात, दगड धोंड्यात. त्या आम्ही आमच्या आयुष्यात आमच्या घरात शिकलो. आणि खरंच त्यामुळे पण आम्ही असे झालो ना, निमरात उन्हात अनात या की आमका खय टाकला तरी आम्ही रुजून येतो, अशी आमची ह्या झाली. म्हणजे मुंबईत पण म्हणा, गावात पण म्हणा, ह्या ज्या लहानपणीचा सगळा होता ना, आम्ही जे का सजा म्हणू, तर आमका आता खैतरी ह्या आयुष्यात कामा गेला. ज्या आताच्या पोरांका त्या मिळणार नाही, करू मिळाल त्यांच्यात स्टॅमिना नाही असा जो आम्ही लहान आमच्या स्टॅमिना होता ना काम करायचो, तर आजच्या पोरांना नाही असा. सहनशक्ती पण नाही असा ती. खरंच त्या नकळत्या वयात आम्ही खूप काम केला. पण त्या आज काहीतरी पाठी वळून बघताना असं वाटतं की नाही, आता काम सजा नाही होती, ती खरं आमच्यासाठी मजा होती. काजू लागी करताना, मिरची काढताना, नाचणी काढताना, शेंगदाणा काढताना, भिरणा फोडताना. ती भिरणा फोडताना अशी फटाक करायचो आणि समोरच्याला आम्ही तो कलर उडवायचो. ती काहीतरी मजा आज मिस झालेली आहे. आणि खूप म्हणजे आज जेव्हा आम्ही भाऊ बहीण एकत्र येतो ना, तेव्हा ती मे महिन्यातली मजा मी आठवतो. म्हणजे फणस फोडायचो, आंबे लागी करत खायचो. म्हणजे जेवण आमच्या नशिबात नव्हतं. आम्ही आंबे खाऊन, गरे खाऊन, ह्या खा, ता खा, करवंदा खाऊनच पोटा भरायचो. ती जी मजा होती ना, ती काहीतरी आजकाल पोरांका मिळणार नाही. पण आम्ही खरंच कामं केली, पण त्याच्यातनं मजा पण खूप केली असं. आज आठवताना ती मजा आठवता खूप, आणि खरंच असं वाटतं की नाही, ती कामं केली काहीतरी म्हणून आम्ही खूप साऱ्या आठवणी पण गोळा केल्या त्या कामांच्या नंतर. तर असं आमचं मे महिनो असायचो. तेव्हा नको असं व्हायचो, पण आता तो असं वाटतं की तो महिनो खरंच बरं होतो. परत परत येऊसं वाटतं आणि परत लहान होऊन त्या जुन्या मे महिन्यात जावंसं वाटतं.
तुमचो मे महिनो पण असंच होतो ना. तुम्ही पण अशीच कामा केली असतील ना. आजच्या पोरांका पण त्या मेळावा आहे ना असं वाटतं ना तुमका.